बघा, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की जे लोक चांगली कामं करत असतात ते एकमेकाच्या विरोधात जरी विचारामध्ये असले तरी त्याचं कौतुक करणं ही आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे. आणि शरद पवार साहेबांनी त्याच आधारावर या ठिकाणी शिंदे साहेबांना पुरस्कार देत असताना त्यांनी चांगलं काम केल्याचं कौतुक केलेलं आहे. पण बाकीच्या लोकांनी असं कामच केलं नाही आणि न करता सुद्धा ते टीका करतायत. मला तरी असं वाटतं की उंची गाठणाऱ्या माणसाची ज्यावेळेस सत्कार होतो त्यावेळेस या लोकांनी टीका करणं ही हास्यास्पद बाब आहे. आणि विरोधाला विरोध करणं एवढाच धंदा त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलेला आहे. कधी चांगली कामं केली नाहीत, चांगली काम करण्याची मानसिकता नाही, मराठी माणसांकरता काम करण्याची इच्छा नाही, हिंदुत्वाचा मुद्दा या लोकांनी सोडलेला आहे. आता शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये जी चांगली कामं केली त्याच्या आधारावर या ठिकाणी पवार साहेब बोलल्याचं यांच्या पोटामध्ये जे पोटशूळ उठलंय, मी त्यांचा निश्चितप्रमाणे निषेध करतो की ही आपल्या माध्यमातून केलेली टीका म्हणजे मला तरी असं वाटतं की एखाद्या चांगल्या कर्तृत्वान माणसावर केलेले जे घाणेरडे आरोप आहे ही जनता त्यांना माफ करणार नाही, असं माझा त्यांना इशारा आहे. हो, राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये कुठे ना कुठे ऑपरेशन टायगर सुरू आहे. आपण कसं बघताय? नाही, बघा, आपण पाहिलं असेल की विचारधारा सोडून ज्यावेळेस माणूस राजकारणामध्ये पुढचा प्रवास करत असतो त्यावेळेस लोक जी जुळणारी असतात ती विचारधारेमुळे जुळलेली असतात, आपल्या नेतृत्वाच्या कार्यामुळे जुळलेले असतात. पण आपण पाहतोय की यांची निवडणुकीमध्ये घेतलेले जे विचार आहेत आणि त्यांची जे झालेलं अपयश आहे आणि हे सगळं लक्षात आल्यामुळे मूळ धारा कुठे आहे तर ती शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे सक्सेस होताना महाराष्ट्रामध्ये दिसतंय. बरेच लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी वापसी करतायत. आणखी पुढच्या काळामध्ये आपण बघा, अर्धी ठाकरे सेना ही शिवसेनेमध्ये असेल. निश्चितच भाऊ, जर काल बघितलं तर शिंदे गटातर्फे खासदारांना काही गेट टुगेदर देण्यात आलं, त्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार देखील त्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात उपस्थित होते. सगळीकडेच गडबड आहे. आपण पाहत असाल तर नेतृत्व ज्यावेळेस वेळ देत नाही, काम करण्याकरता आगेकूच करत नाही, त्यावेळेस जो माणूस अपेक्षेने निवडून आला असतो त्यांना मंत्रालयाच्या समोर पुन्हा 5 वर्षांनी परीक्षा द्यायला जायचं असतं. त्यामुळे हे लक्षात येत आहे की खरे काम करणारे कोण, तर खरे काम करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार. त्यामुळे बरेच खासदार हे ठाकरे गटाचे खासदार आमच्याकडे प्रवेश करतील असं मला स्वतःला वाटतं. चंद्रकांत पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याचा आरोप केला आहे. आपण शेतकऱ्यांसाठी दंड ठोकून लढण्यास तयार आहोत असं सांगत सरकारला आव्हान दिलंय चंद्रकांत पाटलांनी. आपले मुक्ताईनगरचे आमदार जे आहे चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू ओढत असं म्हटलंय की बुवा राज्य सरकार जे आहे शेतकऱ्यांसाठी काम करत नाही, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे सरकारला घरचा आहे. हे बघा, ते शेतकऱ्यांच्या भरोश्यावर निवडून आलेले, त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू घेणे हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण तरी सुद्धा जर त्यांच्या काही कामं राहिली असतील तर निश्चितपणाने पालकमंत्री म्हणून त्यांची विचारपूस करू आणि त्यांची कामं करण्याकरता सरकारकडे पाठपुरावा करू आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. काँग्रेस पुन्हा जोमाने काम करेल असं विजय वडेट्टीवार म्हणतात. जोम कधी येईल तेच बघायचं. लाडकी बहीण योजना असेल, त्याचप्रमाणे धान्य मोफत योजना असेल, यावरती काल कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. कोर्टाच्या बाबतीमध्ये बोलणं मला वाटतं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोर्ट हे चे आदेश सगळे आपण मान्य करत असतो. त्यामुळे कोर्टावर बोलणं उचित होणार नाही. सत्तेचे तळवे चाटण्याचं काम रामदास कदम करतात असं शरद कोळी म्हणतात. कोण आहे हा कोळी? शरद कोळी हा काय फुटाणे शेंगदाणेवाला?